शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण माळेवाडी डुकरेवाडी तालुका राहुरी या ठिकाणी आलोय डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. आज ज्यांचा प्लॉट आहे त्यांचा आज आपण परिचय करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या येथील नाव पत्ता पूर्ण ऍड्रेस सांगा इथला. मी सुदर्शन विठ्ठल गीते, राहणार माळेवाडी डुकरेवाडी, सातरळ. बरं बरं. आता तुमचा किती झाडांचा डाळिंबाचा प्लॉट आहे? हा 250 झाडांचा. 250 झाडांचा. बरं. आणि तुम्ही बार कधी धरला होता? जानेवारीचं पाणी होतं 26 आपलं 19 जानेवारी. 19 जानेवारी. हा. बार किती वया? आता तिसरा आहे. तिसरा बार. हा. बरं. तुम्ही यावर्षी थोडंसं ट्रीटमेंट मध्ये बदल केलाय. तुम्ही साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले सगळे. त्याच्यामध्ये तुम्ही अमृत गोल्ड, काय अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, त्याच्यानंतर फंगी गोल्ड, त्यानंतर आपलं याचं साईज गोल्ड, त्याच्यानंतर सॉइल गोल्ड हे प्रोडक्ट यूज तुम्ही केले. सगळेच प्रोडक्ट वापरले. तुम्ही रेस्ट पासून वापरले. कारण त्याचं काय झालं, मागच्या वर्षी जे पहिले दोन बहार होते ते पूर्ण फेल गेले माझे. कशा काय प्रॉब्लेम आला? म्हणजे झाडांना अशी ताकदच नाही भेटली. ताकद नाही, अजिबात ताकद नाही. पूर्ण म्हणजे स्ट्रेस मध्येच झाड होते. आता या वर्षी झाड म्हणजे मोठं दिसायचं पण त्याला फळ नाही, कळी म्हणजे फुलं कमी, सेटिंग कमी. म्हणजे अपेक्षित तुम्हाला उत्पन्न नाही भेटलं, मालाची क्वालिटी नाही भेटली गेल्या पाठीमागच्या 2 वर्षात. तर या वर्षापासून तुम्ही रेस्ट पासून सगळे आपले प्रोडक्ट तुम्ही ऑर्गॅनिक वापरले साईश ॲग्रोची. तर त्याच्यामध्ये तुम्ही सेटिंग किती होती आता झाडावर? झाडावर आतापर्यंत 300 ते 350 होती. आता 100 ते 150 म्हणजे फळ उतरवली तरी सुद्धा झाडावर अजून 200 आहे. बरोबर आहे. तर तुम्ही जागेवरती माल दिला होता की मार्केट केलं? तुमच्या बागेचा आपण आता 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ. हो, तेलाचा आपण इथे फांटीचा हार्वेस्टिंगचा आणि एक तेलाच्या फांटीचा फोटो घेतला. म्हणजे मागच्या वर्षी तेलाची समस्या होती. या वर्षी तसं काही जाणवलं नाही, तेला नाही आणि टिपका नाही. आता हे 15 दिवस झाले फवारा नाही, याला काहीच स्प्रे नाही त्याला, तरी सुद्धा असा टिपका नाही कुठे. आता जर मालाची क्वालिटी जर बघितली तर एकदम कुठं डाग नाही, काहीच नाही. बरोबर आहे. आणि त्याने कंट्रोल झाला. दुसरी गोष्ट, आता तुम्ही माल जागेवरती दिला होता की मार्केट केलं? कसा रेट भेटला? मार्केटला तिथं 315, त्याच्यानंतर 225, 200, 180, 90 या स्थितीत रेट भेटला. बरं. म्हणजे तुम्हाला हायस्ट 315 रुपये भेटला. तर तुम्हाला मार्केटला नाशिकच केलं? हो, नाशिक केलं. तुम्हाला मार्केटमध्ये काहीतरी असं? मार्केटमध्ये त्यांनी सरासरी जास्त भेटल्यामुळे किंवा मग माल चांगला असल्यामुळे त्यांनी सत्कार केला. चांदीचं नाणं दिलं त्यांनी. ते चांदीचं नाणं त्यांनी दिलंय. गीते सरांना 315 रुपये रेट भेटला मार्केटमध्ये आणि त्यांना एक चांदीचं नाणं बक्षीस म्हणून दिलं व्यापाऱ्यांनी. बरोबर आहे. हो. आता किडी चौधरींचं दिसतंय, त्यांनी लोगो आहे त्यांचा लोगो आहे, शाल वगैरे देऊन सत्कार केला त्यांनी. बरं. म्हणजे एक खरोखर त्यांना तुमच्या यांना पुढे चालत मालाची गुणवत्ता त्यांना आवडली आणि साहजिकच आहे शेतकऱ्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि ते आता गोष्टी चालू झालेल्या आहे मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट, मालाची क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त ठेवली तुम्ही. आणि आजही जरी बघितलं तर आता हे तुमचे 250 झाड आहे. 250 झाड. तर किती कॅरेट माल तुम्ही विकला मार्केटला? आतापर्यंत 400 कॅरेट पर्यंत गेलेला आहे माझा. 350, 400 कॅरेट. 400. अजून झाडावर भरपूर माल आहे. हो, अजून 150 ते 200 कॅरेट. सरासरी किती टनापर्यंत ॲव्हरेज जाऊ शकते यावर्षी? 8 ते 9 टनापर्यंत जाईल. 9 टन तुम्ही 250 झाडांमध्ये ॲव्हरेज ते वर्षी काढणार? हो, बरोबर आहे. आता इथं तुम्ही CCTV कॅमेरा पण बसवला? बरोबर आहे. म्हणजे पहिले मौल्यवान दुकानांमध्ये म्हणजे सोन्याची दुकानं, बँकेमध्ये असे कॅमेरा आहे. आता बागेला पण तुम्ही कॅमेरे CCTV बसवले. तर चांगलं आहे एकंदरीत. म्हणजे राखण्याचा त्रास तुम्हाला कमी झाला. बरोबर आहे. हो. तर काय अनुभव तुमचा यावर्षी, कसा अनुभव आला तुम्हाला यावर्षी? म्हणजे साईज मध्ये आणि मालाच्या याच्यामध्ये चकाकी खूप होती. मालाला, त्यामुळे रेट पण खूप तसे भेटले मला चांगले. आता एवढी झाड 250-300 पर्यंत सेटिंग होते. झाड असं कुठे स्ट्रेस मध्ये नाही, अजिबात कुठे स्ट्रेस मध्ये गेलेलं नाही. बरोबर आहे. तुम्ही 2 डोस केले अमृत गोल्ड? 2 डोस, एक रेस्ट मध्ये केला आणि सेटिंग झाल्यानंतर केला. आज जर झाडाचा एवढा शेंडा वगैरे एकदम फ्रेश चालू आहे बघा. आता नंतरची सेटिंग बघा तुम्ही. ही नंतरची पण सेटिंग, तिला सुद्धा कुठं डाग नाही किंवा जे म्हणतात हिरव्या फळावर तेल येतो लवकर किंवा टिक्का. मग जे त्याला ग्रस्त शेतकरी
त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता या त्यांनी व्हिडिओ ऑर्गॅनिकचा म्हणजे वळावं त्यांनी. ऑर्गॅनिक कडे वळायला हा पाहिजे. वळायला पाहिजे त्यांनी. काय वळायला पाहिजे त्यांनी? झाडाला म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा काही त्रास नाही किंवा झाडाला सुद्धा त्रास नाही त्यांचा. बरं बरं. त्याने म्हणजे झाडाला जे पाहिजे ते भेटतं त्याच्यातून. ते न्यूट्रिशन भेटते. भेटतं. दुसरी गोष्ट झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर झाड सहसा रोगाला बळी पडत नाही. तो एक फायदा झालाय तो. बरोबर. तसं रासायनिक मध्ये झाड काय होतं ट्रेस मध्ये जातं. आपण काय सांगतो तुम्हाला रोग कंट्रोल करायचा आहे तर तुम्ही रोगावर काम नका करू, तुम्ही पोषणावर काम करा. पोषणावर जर काम केलं तर झाडाची जी सुदृढ वाढ आहे किंवा त्याला जे योग्य प्रमाणामध्ये मिनरल्स वगैरे अन्नद्रव्य जे अन्नद्रव्य भेटले भेटतात, त्याला असं ते पण गरजेचे झाले. या गोष्टी जर सांभाळल्या तर नक्कीच आपण ज्या डाळिंबात येणाऱ्या समस्या आहे त्याला असेल किंवा सर्कोस्पोरा अल्टरनेरिया मर रोग असेल या रोगावरती आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. बरोबर आहे की? बरोबर. तर तुम्ही पूर्ण शेड्यूल आज वापरले आणि तुम्हाला एक चांगला ॲव्हरेज भेटले. ॲव्हरेज पण भेटलं. रेट पण चांगला भेटला. म्हणजे तुम्ही आज पूर्ण समाधानी. बरोबर. तर ठीक आहे. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. मी फक्त शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की त्यांनी रेस्ट पिरियड पासून काम करावं. बरोबर. आपण म्हणजे झाड ज्यावेळेस सेटिंग होते मग त्याला खाऊ घालणं उपयोगाचं नाही. जे रेस्ट पिरियड मध्ये काम कराल तेच पुढे तुम्हाला दिसेल. जे म्हणजे आता असं ऑन द स्पॉट लगेच कोणतंच आउटपुट भेटणार नाही तुम्हाला. रेस्ट पिरियड पासून सुरुवात करा. आता मी तर नवीन आहे, माझ्यापेक्षा पण खूप मोठे म्हणजे आहेत शेतकरी, पण मग एक सांगू इच्छितो, छोटासा आहे मी त्याच्यामध्ये, मग सांगू इच्छितो. नाही तुम्ही जरी छोटे असले शेतकरी ना, अनुभवातून मी सांगतो फक्त, बाकी काही नाही. तुमचं काम मोठं आहे. म्हणजे आज तुम्ही 200-250 झाडांमध्ये तुम्ही आज 1 एकरला पण 1 एकरवाल्या शेतकऱ्याला जडी तुम्ही. बरोबर आहे की? म्हणजे तुम्ही 1 एकराचा ॲव्हरेज काढला. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.